कर्जत जामखेडचं राजकारण म्हटलं तर आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांचं नाव येतं। या दोन्ही नेत्यात गेल्या 6-7 वर्षांपासून चांगलंच युद्ध रंगले। काटशह, कुरघोड्या, वाद हे सगळं या दोन्ही तालुक्यात फक्त या दोन नेत्यांच्या आसपासच सुरू राहिलं। गेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रोहित पवारांनी थोडक्या मतांनी विजय मिळवला। त्या पराभवाचा बदला प्राध्यापक राम शिंदे यांनी लगेचच जामखेड पालिकेच्या निवडणुकीत घेतला। या दोन्ही नेत्यांच्या टोकाच्या संघर्षामुळे कर्जत व जामखेड या दोन्ही तालुक्यांचा विकास रखडल्याचा सूरही अनेकदा निघालाय। या दोन्ही नेत्यांचे राज्य पातळीवर जास्त लक्ष असल्याने स्थानिक प्रश्न वाढत चालल्याची ओरड होताना दिसते। या दोन्ही नेत्यांना तेथे तिसरा पर्याय निघेल का? जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत काय होईल हेच आपण समजून घेऊया। नमस्कार, मी अजय आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24 नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस। जामखेड नगर परिषदेची निवडणूक नुकतीच झाली। या निवडणुकीत भाजपने नगराध्यक्ष पदासह 15 जागांवर विजय मिळवला। सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी आमदार रोहित पवारांसोबतच्या टोकाच्या संघर्षात त्यांना चितपट करत गुलाल अंगावर घेतला। आमदार रोहित पवारांच्या हाती फक्त 5 जागा लागल्या। आमदार रोहित दादांसाठी हा धक्काच होता, कारण सुरुवातीपासून रोहित पवारांवर आत्मकेंद्रित राजकारणाचा आरोप झाला। मी सांगेन ती पूर्व दिशा या आमदार पवारांच्या धोरणामुळे कर्जत जामखेडमधील त्यांच्या कार्यकर्त्यांचा स्वाभिमान गहाण पडल्याचा आरोप झाला। गेल्या 5 वर्षात त्यांच्या कित्येक कट्टर कार्यकर्त्यांनी त्यांच्यापासून दूर जाणे पसंत केले। पर्याय नसल्याने हेच नेते पुढे सभापती राम शिंदे यांच्या गोटात सामील झाले। एकीकडे महाविकास आघाडीचा आमदार तर दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचा सभापती असतानाही कर्जत जामखेडचा बारामतीसारखा विकास मात्र झाला नाही, ही वस्तुस्थिती आहे। कुरघोड्याच्या राजकारणात अनेक विकास कामे बंद पडली। MIDC दुसरीकडे नेण्याचा आरोपही झाला। कर्जत जामखेडकरांना तिसरा पर्याय नसल्याने हे सगळं होतंय, अशी टीकाही होऊ लागली। आता हा संघर्ष इतका टोकाला गेलाय की लोकशाहीतील सर्वोच्च पदाची गरिमाही काही स्थानिक नेते विसरले। राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सूर्यकांत मोरे यांच्यावर हक्कभंगाची कारवाई करण्यात आली। या कारवाईनंतर पुन्हा आमदार रोहित पवारांनी गल्लीतले भांडण सभागृहात नेल्याचा आरोप केला। आमच्या कार्यकर्त्याने राम शिंदे यांच्यावर टीका केली होती, ती टीका त्यांच्या पदावर नव्हती। मात्र या टीकेने शिंदे यांचा अहंकार दुखावला आणि त्यांनी गल्लीतील भांडण सभागृहात आणले, असा थेट चिमटा आमदार रोहित पवारांनी काढला। दुसरीकडे सभापती राम शिंदे यांनीही रोहित पवारांच्या राजकारणावर असेच गंभीर ताशेरे ओढले। सभापती राम शिंदे यांनी 2024च्या विधानसभेचा बदला नगरपालिका निवडणुकीत घेतल्याचे बोलले गेले। पालिका निवडणुकीत भाजपने दणदणीत विजय मिळवला। असे असले तरी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत त्याचा फायदा होईल का, हा प्रश्न आहे। नगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गट आणि काँग्रेस स्वतंत्र लढले, त्यामुळे मतांच्या विभाजनाचा फायदा थेट भाजपला झाला। मतदानानंतर आमदार रोहित पवारांनी थेट काँग्रेसवर पराभवाचे खापर फोडले, परंतु ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी रोहित पवारांना सबुरीने घेण्याचा सल्ला दिला। स्थानिक नेत्यांना विश्वासात घ्यायला हवे होते, असेही त्यांनी म्हटले। आमदार रोहित पवार व सभापती राम शिंदे यांच्या भांडणात या निवडणुकीत वंचितनं लक्षवेधी उपस्थिती दाखवली। वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते असलेले ॲडव्होकेट अरुण जाधव व संगीता भालेराव यांनी प्रभाग 6 मधून विजय मिळवला। वंचितने 2 जागा लढवल्या व दोन्ही जिंकल्या। दलित वंचितने या निवडणुकीत आपली ताकद दाखवून दिली। भविष्यात आमदार रोहित पवारांपासून दुरावलेली काँग्रेस जर वंचित सोबत गेली तर भविष्यातील निवडणुका आणखी रंजक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। कर्जत तालुक्यातील मिरजगाव गट, चापडगाव गट, कुळधरण गट, कोरेगाव गट, राशीन गट व जामखेड तालुक्यातील साकत गट, खरडा गट, जवळा गट असे 8 जिल्हा परिषद गट आहेत। कर्जत तालुक्यातील मिरजगाव, कोंभळी, टाकळी खंडेश्वर, चापडगाव, दूरगाव, कुळधरण, कोरेगाव, चिलेवडी, राशीन व भांबोरा हे 10 व जामखेड तालुक्यात हिऊर, साकत, खरडा, नान्नज, अरणगाव व जवळा हे एकूण 16 पंचायत समिती गण आहेत। या सगळ्या गट व गणात आमदार रोहित पवार व प्राध्यापक राम शिंदे यांच्या विरोधात वंचित व काँग्रेसने एकत्रित चांगली ताकद लावली तर अनेक धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। मित्रांनो, तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूयात नव्या विषयावर, तोपर्यंत सप्रेम नमस्कार।